समजा जर आला जर समजा तो पलीकडल्या कुंडीमध्ये गेला तो आउट आहे. 7 मिनिटाच्या आत जर आउट झाले सर्व तर त्यांना पुन्हा खेळाचा चान्स नाही मिळत. असं नाही आहे की त्यांच्या लक्षात येत नाही. धावताना एवढ्या गडबडीत प्रत्येकाच्या लक्षात प्रत्येक गोष्ट येत नाही. आपण आणि एक वेळा इथं ग्राउंडवर सांगतो तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट हा स्टार्टिंगचा हा स्टार्टिंगचा राहतात मागे बरोबर खेळाडू सेंटरच्या मागे कोणी येणार. त्यानंतर आपण सांगितलं तुम्हाला डिफेंडर मध्ये 8 खेळाडू डिफेन्सला लागतात. टोटल 9 पाट्या राहतात आपल्या गुरुजी. आठ मध्ये डिफेंडर लागतात आणि जे पहिली पाटी राहते सूरची राहते. हे सूरची पाटी केव्हा यूज मध्ये येते जेव्हा एखादा प्लेअर अफेन्स करत येत आहे तो इथपर्यंत आलेला आहे त्यांनी हे पाटी क्रॉस केल्यानंतर जेव्हा इथे येतो तेव्हा सूर या पहिल्या पाटीमध्ये लागू शकते. फक्त त्याची एक अट राहते की एक वेळा जर सूर इथं लागला तर सूर तोपर्यंत हटू नाही शकत जोपर्यंत पूर्ण फर्स्ट बॅच आणि सेकंड बॅच जोपर्यंत आउट नाही होत तोपर्यंत सूर म्हणजे या पाटीतून हटून पुन्हा सूर नाही लागू शकत. ठीक आहे. हे झालं मिनिटाच्या मॅच मध्ये फर्स्ट बॅच स्टार्ट करते आणि नंतर जोपर्यंत आउट नाही होत लोन मारलं त्यांनी पुन्हा खेळते किंवा जर आउट झाले तर त्यानंतर लगेच सेकंड बॅच खेळते. पूर्ण 7 मिनिटापर्यंत खेळू शकते. 7 मिनिटाच्या आत जर आउट झाले सर्व तर त्यांना पुन्हा खेळाचा चान्स नाही मिळत. असं नाही आहे की फर्स्ट बॅच आणि सेकंड बॅच आउट झाल्यानंतर फर्स्ट बॅच पुन्हा खेळेल असं नाही आहे. एक वेळा दोन्ही बॅच आउट झाल्या की त्यानंतर चेंज होईल. तुम्हाला सांगितलं होतं मी एक ऑफिशियलचं हे सांगितलं होतं चेंज करायचं म्हणजे फर्स्ट सेट झाला त्यानंतर एक असा फोटो होता तर त्यात क्लिअर लक्षात नसं आलं की मध्यंतरानंतर जे असते ते पूर्ण असा हात घेऊन असं चेंज करायचं म्हणजे जे फर्स्ट बॅच ऑफेन्सिव्ह टीम आणि डिफेंडर असते त्यांना चेंज करण्यासाठी असं चेंज करायला लागते. ठीक आहे. मध्यंतरानंतर फक्त म्हणजे एक टुर्नामेंट 2 टुर्नामेंट जो खेळून आलेला आहे किंवा त्यांनी फक्त जेवढं बघितलेलं आहे ना कधी कधी काय होते अंपायर मेन रेफरी जो राहतो स्टार्ट करते स्टार्टची दिसल वाजली त्यानंतर ऑफेन्सर जे राहतात ग्राउंडमध्ये एंटर करतात. एंटर झाला अंपायर त्या प्लेअरला आउट देते. सगळ्यांच्या मनात प्रश्न येते आउट का बरं दिलं नेहमी लक्षात ठेवा. 2 चुका होतात. एक ऑफेन्सर इथून एंटर केला तेव्हा त्याचा पाय ग्राउंडच्या बाहेर जातो ते तुमच्या लक्षात येत नाही. धावताना एवढ्या गडबडीत प्रत्येकाच्या लक्षात प्रत्येक गोष्ट येत नाही आणि आपण विचार करतो आउट आहे नाही आहे म्हणून स्टार्टिंगच्या वेळेस जोही कॉर्नरच्या प्लेअरचा ऑफिशियल राहील त्याचं लक्ष असलं पाहिजे की जेव्हा स्टार्ट होत आहे तेव्हा तो इथून त्याच्या बाहेर नाही गेला पाहिजे किंवा लाईन कट नाही झाली पाहिजे. लाईनीचा तो अंदर असला पाहिजे. हे प्रत्येक जण जे कॉर्नरचे प्लेअर ऑफिशियल लागतात त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे. आणि दुसरं असं एक ऑफेन्सर इथून ग्राउंडमध्ये एंटर झाल्यानंतर तो साईड चेंज करता त्याचा पाय लागतो मागा ते कोणाच्या लक्षात येत नाही. ऑफिशियलच्या लक्षात आलं आउट देते. तर या बारीक गोष्टी आहे या प्रत्येक गोष्टी ऑफिशियलला बघितल्या पाहिजे की काय होतं स्टार्टिंग पासून. बरेच ऑफिशियल असे राहतात स्टार्टिंग होते फक्त आपला प्लेअर कोणता माहिती राहते जोपर्यंत डिवाइड होत नाही प्लेअर तिकडे लक्ष नाही राहत. म्हणून स्टार्टिंगच्या मुवमेंट पासून पूर्ण लक्ष असलं पाहिजे की प्लेअर आपला काय करताय काय नाही. बऱ्याच वेळा असते मागं पुढं पाय होतात त्याचे बॅकलाईन टच होते तर या गोष्टी सुरुवातीपासून लक्षात असल्या पाहिजे. त्यानंतर प्लेअर राहतो म्हणजे एक ऑफिशियल आहे तर या प्लेअरचा ऑफिशियल आहे तर माझं कर्तव्य आहे मी पंच म्हणून या प्लेअरचा जो नंबर आहे नंबर म्हणजे इथे फीडवर जो नंबर लिहिला आहे तो नोट करा. जेणेकरून काय होते बऱ्याच वेळा आपल्या खेळात पाच रेफरी लागतात एक मेन रेफरी लागतात एवढे मोठे अंपायर बाहेर फिरतात तर काय होते कधी कधी गोंधळ होते आणि एक म्हणजे आपला प्लेअर हा असते आणि आपण हा प्लेअरची विकेट घेतो. असं नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण खेळाडूचा नंबर हा नोट करून ठेवला पाहिजे ऑफिशियल लागल्यानंतर. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मुख्य पंचांचे काय काय गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आधी. तर त्या गोष्टी झाल्या. इथून ऑफिसर जेव्हा बाहेर उभा राहतो त्यांनी तेव्हा सर्वात आधी शेवटच्या विचारायचं असते की रेडी आहे की नाही. हात दाखवायचा त्याला विसल हाती ठेवायची रेडी असा एक कॉल करायचा. त्यानंतर ऑफिशियल रेडी नंतर फर्स्ट बॅच रेडी नंतर विसलच्या इकडे लक्ष द्या. विसल वाजून दाखवणार आहे स्टार्टची.
जो खेळाडू आहे त्याच्यावर फक्त जो सेंटर खेळत आहे किंवा ह्या साईडने येतं त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे अंपायरचं नेहमी, की ही लाईन टच झाली नाही पाहिजे 2च्या कोंडीमध्ये आणि 1च्या कोंडीमध्ये. जेव्हा 3ची कोंडी होईल तेव्हा तो ही लाईन यूज करू शकतो, त्याशिवाय तो ही लाईन मागची यूज करू शकत नाही. आणि कोंडीमध्ये आधी आपण हे मार्ग चालू ऑफिशियल तुमचं काय काय गोष्टीकडे लक्ष असलं, काय गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे ते सांगतो तुम्हाला. सर्वात मेन, जेव्हा खेळाडू आहे डिफेंडर आहे, डिफेंडर ऑफेन्सरला हात लावत असताना लाईनीवर पाय नसला पाहिजे. एक त्यानंतर जर हा खेळाडू जर पाठीत उभा आहे, पाठीत म्हणजे काय, हे जे 2 लाईन आहे ना, 2 लाईन पैकी जी मागची लाईन आहे याच्या जर तो इथं जरी आहे या लाईनवर, तर जो पार्ट खेळाडूचा ग्राउंड मध्ये आहे म्हणजे लाईनच्या पुढे आहे, त्याला जर हात लावला आणि याने अपील केली तर तो खेळाडू बाद राहील. असं नाही की तो त्या लाईन म्हणजे याच्या पुढे गेला आहे तर आउट नाही राहणार, असं नाही. जोपर्यंत तुम्ही मागची लाईन क्रॉस नाही करत तोपर्यंत तो क्रॉस झालेला आणि त्याला पॉईंट मिळणार नाही. तीनच्या कोंडीमध्ये जेव्हा 3ची कोंडी होते तेव्हा हा खेळाडू मागची लाईन यूज करू शकतो. आणि ऑफिशियलनी फक्त एवढं थोडंसं लक्ष ठेवत जा की जे हे खेळाडू डिफेंडर वगैरे आहे हा इकडे असला पाहिजे, कारण हा प्लेअरला कोंडी म्हणजे फोडता आली पाहिजे. हे मेन रेफरी वगैरे थोडी विशाल बाजू साईडनी करून द्यायचं आणि त्यानंतरच कोंडी स्टार्ट करायची. नाही तर काय होते, इथं डिफेंडर उभा आहे त्याच्या अंगावर वगैरे असं नाही झालं पाहिजे. फक्त हे आपल्या अवेअरनेससाठी एक लक्षात ठेवायची गोष्ट आणि डिफेंडरला थोडंसं बाजूला करून द्यायचं कॉल देऊन. ठीक आहे. आता हिने कोंडी मारली, कोंडी मारताना पाय उठला, समजा हिने कोंडी मारली बरोबर होती, त्यानंतर पाय पडला, हात पडला, इथपर्यंत बरोबर आहे. कोंडी मारताना सर्वात आधी हा पाय पडला पाहिजे ग्राउंडच्या अंदर या साईडनी, लाईनच्या या लाईनच्या मागे, या नाही. ठीक आहे. आपण 3च्या कोंडीत ही लाईन यूज करत आहे म्हणजे तो आहे इथपर्यंत जाऊ शकतो 3च्या कोंडीत. असं नाही की इथपर्यंत जाईल, इथपर्यंत ग्राउंड आहे, 3च्या कोंडीत तो इथपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. ते मारत असताना हात आधी नाही टेकला पाहिजे. जर त्याचा हात आधी टेकत आहे तर तो आउट आहे. आणि त्यानंतर जर त्याने पाय टेकवले, हात टेकवला, त्याच्यानंतर त्याचे पाय हवेत गेले तरी तो आउट आहे. ठीक आहे. हा डिफेंडर ऑफेन्सर हुलकावणी कशी देत असतात एक छोटासा डेमो देऊन दिली. त्यानंतर आपण कॉर्नर मारून टाकू, म्हणजे कॉर्नर कसे मारत असतात ते सांगतो तुम्हाला आणि एक वेळा डेमो देऊन देतो. लक्षात ठेवायचं की नाही वगैरे या सर्व साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण कॉर्नर मारताना या लाईनच्या मागे पाय असला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा स्लिप मारत आहे तेव्हा आपले हात खाली टेकतात. आपला जर हात इथे आहे या लाईनच्या मागे, म्हणजे जी लाईन आहे तिथे जर आपला हात पडला आणि खेळाडूने जर हात लागला तेव्हा सुद्धा तो आउट राहील. असं नाही फक्त बॉडी वगैरे, कोणताही बॉडीचा पार्ट आपला जर या लाईनच्या पुढे आहे आणि डिफेंडरने हात लावला पाहिजे पूर्ण त्याचा प्रॉपर 2 लाईनच्या मध्ये हे असला पाहिजे बॅलेन्स. आणि हात टाकला तर तेव्हा आपला जो ऑफेन्सर आहे तो आउट राहील. दोनच्या कोंडीतली विस्लिंग लक्षात घ्या. जेव्हा 2ची कोंडी आहे तेव्हा जोपर्यंत सूरचा पाय या लाईनच्या मागे क्रॉस नसते तोपर्यंत हा जो सूर आहे ऑफेन्सर हा सुरमो म्हणतो. सुरमोचा अर्थ काय असते, सुरमोचा अर्थ एवढाच की सूरचा जो पाय आहे तो मागच्या लाईनीच्या पुढे आलेला असते. तो लाईनीच्या मागे करण्यासाठी सुरमो मागतो
तेव्हा 2 वेळा विसल वाजून ते आपण सूरचा हा जो मागची लाईन आहे हे चेक होती आतापर्यंत. त्यानंतर ते लाईन सुटल्यानंतर हा प्लेअर सुरमो मागत आहे. तर हा जो सुरमो आहे जेव्हा सुरमो लागेल तेव्हा ऑफिशियल विसल मारेन अशी. त्यानंतर सुरमो आहे तो या लाईनीच्या मागे पाय करेल आणि जेव्हा विसल वाजत असते म्हणजे मी हे विसल वाजवत आहे त्यानंतर जर हा खेळाडू पळत आहे आणि त्याच्यामुळे तो पकडला तो आऊट दिला जाणार नाही, कारण विसल वाजताना तो खेळाडू आऊट दिला जात नाही. 2च्या कोंडीत किंवा 3च्या कोंडीत जेही असेल. ऑफेन्सर कंप्लीट होतात. त्यानंतर इथून जेव्हा परत जायचं आहे तेव्हा ऑफेन्सर डायरेक्ट परत नाही जाऊ शकत. म्हणजे जसा ऑफेन्स पूर्ण परत येत आहे तो एक पाठी तो डायरेक्ट येत आहे तो कुठेच मधात तोंड वगैरे किंवा असं काही मागत नाही. पण जेव्हा आपल्याला मागून पुढे जायचं असते तेव्हा प्रत्येक पाठी तोंड मागत जावं लागते. त्यानंतर मोठ्या नावाने तोंड जोपर्यंत हा खेळाडू तोंडने मागणार तोपर्यंत हा खेळाडू पलटणार नाही. त्यासाठी या ऑफेन्सर प्लेअरचं काम आहे की तोंड मागून डिफेंडर प्लेअरला आपलं तोंड या साईडने करायला लावायचं असतं. त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत हा डिफेंडर प्लेअर उभा आहे आणि तोंड मागितलं आणि एका याच्यात तोंड मागितलं पण या प्लेअरने दिलं नाही आहे, हा प्लेअर जर हातात आला तर हा प्लेअर आउट राहील. जोपर्यंत डिफेंडर प्लेअर पूर्ण आपलं फेस चेंज करत नाही तोपर्यंत. आलं लक्षात सगळ्यांच्या? जोपर्यंत तो पूर्ण टर्न नाही होत तोपर्यंत तो तोंड दिलेला नाही आहे त्याने. तो या स्टेजचा आहे तर आधी जर त्याने हात लावला तर तो आउट देण्यात. अजून एक कधी कधी अशी सिच्युएशन येते मी तुम्हाला सांगतो. हा प्लेअर इथे उभा आहे, एक इथे आहे आणि 3 पुढे आहेत. एका वेळेस हा प्लेअर आहे इथून निघाला ऑफेन्स करून. तर हे जे मागचे 2 प्लेअर आहे जे तोंड मागून येत असतात आपण त्याला पक्के खेळाडू म्हणतो आणि जे समोरून येत असतात ते कच्चे खेळाडू झाले. ठीक आहे. तर समजा एक आपला आहे 3 पैकी कोणताही ऑफेन्सर इथं आला तर या ऑफेन्सरचं काम काय आहे की एक मिनिट आधी याच्या आधी सांगतो तुम्हाला. हा जो ऑफेन्सर आहे हा जर या बॉक्स मध्ये गेला आणि डायरेक्ट परत आला तर हा आउट राहील. याचं कारण काय? आपल्या ॲटॅबॅटरचा नियम असा आहे की जो बॉक्स असते त्या बॉक्स मध्ये यायला लागते आपल्याजवळ सूर असो किंवा नसो. इथे सूर असो किंवा नसो, जर हा मागचा प्लेअर आहे हा तोंड मागून येत आहे, तोंड मागून इथं उभा झाला त्यानंतर तिकडून येणारा जो खेळाडू आहे त्याला या बॉक्स मध्ये यायला लागते. त्याच्यानंतरच तो पक्का होईल, त्याशिवाय तो पक्का होणार नाही. तो जर खेळाडू इथे आला आणि इथून डायरेक्ट परत गेला तर तो आउट राहील. आणखी एक गोष्ट, आता समजा हा प्लेअर पुढून आलेला आहे, हा मागून आलेला प्लेअर आहे, हा पक्का खेळाडू आहे. जर हा खेळाडू इथं येऊन परत गेला तर हा खेळाडू आउट राहील. आणि तेच चुकी याच्या इकडून झाली, तो प्लेअर तिथंच उभा आहे, तो खेळाडू तिथंच उभा आहे, पण हा डिफेंडर हा डिफेंडर त्या साईडने गेला आणि हा ऑफेन्सर मागच्या साईडने आलेला आहे. तो खेळाडू इथे यायच्या आधी जर हा ऑफेन्सर इकडे गेला तर हा इकडला जो मागून आलेला खेळाडू आहे, जो पक्का खेळाडू आहे, तो आउट राहील. आपण काय करतो, कोणत्याही बरेच अंपायर असं करतात की कोणत्याही सिच्युएशन मध्ये हा जो आपला पुढून येणारा खेळाडू आपण तोच आउट देतो. जेव्हा या प्लेअरची चुकी आहे, हा मागून येत आहे यांनी याची वाटणी बघितली आणि घाई केली आणि हा पुढे गेला, तशा परिस्थितीत हा आउट राहील, तो नाही राहणार आहे.
अशी सिच्युएशन आहे कधी कधी मागून दोन खेळाडू हे घेऊन आपले तोंड घेऊन आलेले आहे आणि दोन खेळाडू तोंड घेऊन आल्यानंतर एक पुढून ऑफेन्सर आला, पुढून ऑफेन्सर आल्यानंतर तो इथे उभा आहे, एक ते इथे उभा असेल किंवा इथे उभा असेल आणि जो इथचा डिफेंडर आहे तो त्या साईडने उभा आहे. तर बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की ज्या साईडने डिफेंडर उभा आहे आपल्याला या साईडने जायला लागेल, म्हणजे कोंडी लावणं कंपल्सरी आहे. असं कोंडी लावणं कंपल्सरी असं नाही आहे. आपल्या आट्यापाट्याचा नियम हे म्हणते की जो मागून येणारा खेळाडू आपल्याला त्या बॉक्स मध्ये जायचा आहे, ना की डिफेंडर ज्या बॉक्स मध्ये उभा आहे तिथं. समजा एक्झाम्पल कधी असं पण झालं की डिफेंडर इथं उभा आहे, मागून आलेला खेळाडू इथं उभा आहे आणि डिफेंडर तिकडे असल्यानंतर हा जो समोरून येणारा खेळाडू आहे तो इथे येऊन सुद्धा परत गेला, तो पक्का झालेला आहे. म्हणून त्याला त्या कोंडीत जायची गरज नाही. हा जो खेळाडू आहे हा खेळाडू डायरेक्ट हा खेळाडू इथे जाऊन सुद्धा परत येऊ शकतो. असं नाही आहे की हा खेळाडू इथे जाऊन परत आला तर हा आउट राहील, म्हणून हा इथे जाऊन सुद्धा परत येऊ शकतो. अशा सिच्युएशन मध्ये हा आउट दिला जाणार नाही. पैकी एक खेळाडूला इथे 3ची कोंडी लावाच लागते. आपण ती 3ची कोंडी थांबवू नाही शकत किंवा असं नाही करू शकत की 2ची कोंडी आधी फुटन त्याच्यानंतर याच्यातला एक खेळाडू जाईल. आधी म्हणजे आधी 2 पैकी एकाला येऊन इथे 3ची कोंडी लावा लागेल, त्यानंतर गेम पुढे चालेल. खेळाडूपैकी जेव्हा एक खेळाडू पुढे जातो, खेळाडू आहे मागून तोड मागून आलेले आहे, एक खेळाडू इथं उभा आहे आणि हा खेळाडू जर डायरेक्ट इकडे आला तर आउट राहील का, तर तो प्लेअर आउट देण्यात येईल. त्याच्या मागचं कारण असं, जेव्हा मागून 2 खेळाडू आलेले आहे तेव्हा जो समोरचा खेळाडू आहे त्याला या पाठीमध्ये जावं लागते, त्यानंतरच तो पुढे जाऊ शकतो. त्याच्याशिवाय तो पुढे नाही जाऊ शकतो. जर निघाला एक आणि दुसरं लाईन मध्ये आहे तर हा प्लेअरला आपण काय म्हणतो की हा आउट होणार. तर कदाचित एखाद्या वेळी याची पाठाची असते आणि हा पाय मधात होता, तर कंपल्सरी आहे की या पायाला टच करायचं नाही. कदाचित याचा एखाद्या आणि याचं डाऊट होतं की हा मयूरचा डाऊट आहे, जर ऑफेन्सर निघत आहे आणि एक वेळा पाय टाकला आणि पुन्हा जर पाठीत असा म्हणजे एक वेळा उचललेला पाय जर उचलून पुन्हा ठेवत असेल तो, तर तो आउट देण्यात येईल की नाही. तर तो ऑफिशियली आउट देण्यात येईल, कारण तो इथून निघालेला आहे ऑलरेडी. इथून पाय संपर्क त्याचा ग्राउंड सोबत सुटलेला आहे आणि तो ग्राउंडच्या पुढे आला आहे. त्याच्यानंतर जर पुन्हा तो तिथंच पाय ठेवत असेल तर तो आउट देण्यात येईल. नंतर वरून येणार जो प्लेअर आहे तो ऍक्च्युअल या किंवा या कोंडीचा या बॉक्स हा प्लेअर आउट आहे. हा इथला हा आता वरून येणार आपल्या इथं जर आला जर समजा तो पलीकडल्या कोंडीमध्ये गेला तो आउट आहे. जर हा प्लेअर आउट झालेला आहे आधी हा तर मग तो आउट नाही राहणार, कारण की तोड मागून हा डिफेंडर उभा आहे. याच्या म्हणजे ऑफिशियली याच्या पुढे ऑफेन्सर आहेच नाही, तर मग तो खेळाडू आपण जर समजा जो प्लेअर खाली आलाय त्याने दोन मागितलं म्हणजे डायरेक्ट कॉर्नर टाकलाय, दोन कॉर्नर टाक, परंतु वरी प्लेअर आहे नंतर प्लेअर आला तर तोंड आहे बरोबर आहे, तर तो प्लेअर जर पलीकडे गेला तो आउट आहे का, याने कॉर्नर मारलेला आहे ना, तो प्लेअर आउट आहे. सर्वेश यांचा इथून गेला आहे हा पायाच्यामध्ये असं आलेला आहे. पाठीवरल्या खेळाडू काहीच केलं हा परदेचा बरोबर. आउट आहे या गेल्याने इथे पाय ठेवला नाही आधीच ते कॉन्टॅक्ट आला तो काय आता परत त्या पाठीमध्ये पाहिजे मोशन आहे ना. खेळाडू खूप दूर आहे तर तो आउट आहे.
नाही आउट राहील ना सर. ग्राउंडच्या बाहेर आपल्याला 1-2 फूट बाहेर राहता येते. त्यामुळे हा एक स्पीकर ह्या खेळाडून जर ह्याला टच केला तर तो आउट. जर ह्या खेळाडून टच केला नाही हा आतमध्ये आला तर आपल्याला 1-2 फूट बाहेर आहे. ठेवला काय नाही सर पण मग जेव्हा नाही टच 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 असेल तर टच असेल तर पण हा खेळाडू तिकडे हा खेळाडू तिकडेच आहे पण आपण जेव्हा हे पाठीमध्येच एरिया पकडतो हा जो बाहेरचा एरिया हॅलो आला का आपण पुरही नाही करत पण काय म्हणते माहिती पाहिजे ना एवढं खेळू राहिले लक्ष ठेवा रे. नाही डिफेंडर आउट. मागच्या लाईनवर जर पडला तर तेव्हा